श्री स्वामी समर्थ. तर इथं मी स्वामींचा जप वगैरे करून घेतला सकाळी आणि तारक मंत्र पण म्हणून घेतला. मी 2 टाईम म्हणत असते, सकाळ संध्याकाळ. त्यानंतर तो पण हर्षू खेळत होता, मुलगा इथं बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर आता त्याचं असं काही चालू होतं. तर त्यानंतर म्हटलं आता लिंबू सरबत करून घ्यायचं आणि तिला स्कूलला पण सोडायचं होतं मला. आणि आता पाणी कितीही पिलं तरी कमीच असतं. त्यासाठी भरपूर पाणी, ज्यूस असं काहीतरी प्यायलाच पाहिजे आपण. पाणी शरीरामध्ये अजिबात कमी पडू द्यायचं नाही. आता ऊन पण भरपूर वाढलं आहे, त्यामुळे इथं मी तिघांना पण आम्हाला लिंबू सरबत वगैरे असं बनवून घेतलं. आणि तसं पाणी नाही पित मुलं पण आवडीनं असं काहीतरी वेगवेगळं करून दिलं ना, तर पाण्याचं प्रमाण त्यांच्या पण शरीरामध्ये जातं आहे. तर त्यानंतर म्हटलं आता स्कूलला वगैरे सोडलं होतं आणि माझं जेवण वगैरे झालं होतं आणि थोडा वेळ झोप वगैरे घेतली आणि मुलगा झोपला आहे म्हटलं तोवर मला दळणं करायची होती. आणि असं झालं की दोन्ही पण एकदमच दळणं संपली होती. तांदळाचं पण एकदमच संपलं होतं आणि गहूचं पण. त्यासाठी मला इथं दोन्ही पण दळणं करून घ्यावी लागली. आणि परत मुलगा उठला की असं त्याचा मीच करतो मध्ये करतो, म्हणून झोपला आहे तोवर म्हटलं करून घेतलं दळण. कारण ऊन पण इतकं होतं, नकोच वाटत होतं, कारण गरमी पण भरपूर वाढलेली आहे. तर इथं बघू शकता. आणि त्यानंतर गहूचं झालं होतं. आता तांदळाचं जे होतं ते बाकी होतं, ते पण असं करून घेतलं ज्वारी वगैरे मिक्स करून. तर त्या दिवशी डीमार्टमध्ये गेली होती, तर तिला मुलगीला माझ्या बाजरीची भाकरी हवी होती, त्यासाठी ते पण एक 800 ग्रॅम आणले होते मी. त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट आमटी वगैरे अशी बनवून घेतली. स्कूलवरनं वगैरे आणलं होतं तिला, तर बटाट्याची आमटी विषय बनवून घेतली, बघू शकता इथं. तर ती पण छान झाली होती. आमटी साधीच केली होती मी, जास्त काय मसाले वगैरे वापरलेत नाही. लाल तिखट, हळद, घरचा आपला मसाला आणि मीठ वगैरे घालून असं छान परतून घेतलं. बघू शकता कलर पण किती छान आलेला. आणि त्यानंतर जे बटाट्याचे काप केले होते ते पण ह्याच्यामध्ये घालून दिले आणि बघू शकता असा थोडा वेळ असं झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यायचे. किती कलर छान आलेला बघू शकता तुम्ही. आणि तेल पण किती छान सुटलेलं. आणि त्यानंतर पाणी थोडंसं ॲड करायचं आणि ही भातासोबत आमटी एकदम छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मिस्टरांनी जे काम केलं होते ते साहेबांना द्यायचं होतं, म्हणून आम्ही सगळीच चाललो होतं. कारण आपलं वॉकिंग पण होतं आणि उन्हाळ्यात कसं दिवसा बाहेर पडता येत नाही, म्हणून आता नाईटला गेलं ना मस्त वाटतं, असं थोडं चालून आल्यासारखं पण होतं आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं. तर बघू शकता नाईटला पण कितीच गर्दी होती. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय फ्रेंड्स.